वाचकांची पंचायत नावाचा नवीन सेक्शन आपण चालू केला आहे आणि हा त्याचा पहिला एपिसोड आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, की असं कुठलं पुस्तक आहे ज्याने तुम्हाला डिसअपॉइंट केलंय, म्हणजे ते तुमच्या अपेक्षेस्फूर्त उतरलेलं नाहीये. तर ते मी माझ्यासाठी सांगितलं होतं, की ऑफकोर्स द्रौपदी आणि रिसेंटली नवीन ॲड झाले दीवार में खिडकी रहती थी. आता मला असे पण सजेशन्स आले, की मुसाफिर कॅफे आणि ऑक्टोबर जंक्शन पण त्यापैकीच होते. तर मला असं वाटतं, की ते माझ्यासाठी खूप लाईट रीड्स होते. म्हणजे जर आपण चालता-चालता नाही का कोथिंबीर उचलून घेऊन येतो, तशी ती 2 पुस्तकं होती माझ्यासाठी. के कनेक्शन याच्याबद्दल पण लोकांनी सांगितलं. आय थिंक इट वॉज अ गुड बुक. नॉस्टेल्जिया वगैरे मला छान वाटलं होतं. समर यांचं धर्म याबद्दल पण लोकांनी सांगितलं. तर मला असं वाटतं, की त्या पुस्तकाची, त्या कादंबरीचा एंड थोडासा ओपन राहिला होता. पण कौरवांच्या दृष्टीनं सुद्धा महाभारत आपण बघितलं पाहिजे. म्हणजे ज्याचं प्रतिनिधित्व कर्ण, अश्वत्थामा यांनी त्यात केलेलं आहे. पुढचं पुस्तक होतं अंजली दास खेडकर यांचं व्यंकटेश. याच्याबद्दल माझे मिक्स्ड ओपिनियन्स आहेत. आय विल टॉक अबाउट इट लेटर. बट व्हॉट वॉज मोर सरप्रायझिंग, की ही वाट एकटीची वपू काळे यांचं याचं नाव आलं होतं त्या लिस्टमध्ये. आय वॉज शॉक्ड. म्हणजे वपू काळे यांची ही कादंबरी एवढी सुंदर आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल, की ते तुमच्या एक्स्पेक्टेशन्सला उतरलेलं नाही आहे, तर तुमचे एक्स्पेक्टेशन्स गगनाला भिडणार आहेत. ते कधीच पूर्ण होणार नाही आहेत.